विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता अंदाज आडाखे चर्चा असंच वातावरण सर्वत्र दिसून येत असून शनिवारचा निकाल हा कोणाची अपेक्षापूर्ती करणारा ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। बुधवारी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी मोठ्या उत्साहात आणि चुरशीनं मतदान झालं। सोलापूर जिल्ह्यात देखील सर्वच मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात चांगलीच रंगत दिसून आली। जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये 67.40% इतकं मतदान झालं। जिल्ह्यातील एकूण 38,48,869 मतदारांपैकी तब्बल 25,94,087 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावताना 11 मतदारसंघातील 184 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद केलं। शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून कुणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार या संदर्भात चांगलंच औत्सुक्य निर्माण झालं आहे। दरम्यान बुधवारी सायंकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदान कसं झालं, किती झालं आणि कशा पद्धतीनं निकाल लागू शकतो याची महाचर्चा आणि मतदानाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न कोणत्या भागात कसं आणि कुणाला किती प्रमाणात मतदान झालं यासह वातावरण काय आहे, कल कसा आहे अशी विचारणा प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांना करत होते। आता तुतारीच वाजणार, हाताचीच चलती दिसणार, मशाल जोरात पेटणार, इथपासून ते कमळच पुन्हा फुलणार, धनुष्यबाण जोरात चालणार, घड्याळाचाच गजर होणार इथपर्यंत दावे प्रतिदावे केले जात आहेत। याशिवाय अन्य राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक तसंच अपक्ष उमेदवार देखील आमचा विजय निश्चित आहे असा दावा करताना दिसत आहेत। सोलापूर शहराच्या गल्लोगल्लीपासून ते ग्रामीण भागातील झाडाखालच्या कट्ट्यांवर चौकात सुरू आहे ती केवळ निकालाचीच चर्चा। आपापल्या परीनं अंदाज आडाखे व्यक्त करताना आणि राजकीय गणित पटवून देताना आपल्याच पक्षाचा उमेदवार कसा निवडून येणार हे त्या पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते छाती ठोकपणे सांगताना दिसून येत आहेत। तर सुज्ञ जनता देखील आपल्या परीनं निकालाचा कौल सांगत आहे। प्रत्येक जण राजकीय तज्ज्ञाच्या, राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेत दिसत आहे। महायुतीचे समर्थक हे पुन्हा राज्यात आमचंच सरकार येणार असं मोठ्या आत्मविश्वासानं सांगताना दिसत आहेत। तर लोकसभेप्रमाणे जनता पुन्हा महाविकास आघाडीलाच कौल देणार असा दावा महाविकास आघाडीचे समर्थक करताना दिसून येत आहेत। सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट यासह जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमधील निकालांबाबत चर्चा करताना कोण कशा पद्धतीनं निवडून येणार हे पटवून सांगताना आणि आकडेवारीसह अनेक जण स्पष्ट करतानाचं चित्रही ठिकठिकाणी दिसून येत असून युवा वर्गापासून ते ज्येष्ठांपर्यंत याचबरोबर महिला भगिनींमध्ये देखील केवळ निकालाचीच चर्चा आणि अंदाज अपना असं चित्र पाहायला मिळत आहे। सर्वांचंच लक्ष हे शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागून राहिलं असून एक्झिट पोलचे निकाल आणि प्रत्यक्षातील निकाल नेमके कुणाचे अंदाज बरोबर येणार आणि कुणाचे फेल ठरणार, तसंच कुणाची आकडेवारी बरोबर येणार आणि कुणाची आकडेवारी फेल ठरणार आणि कुणाचा अपेक्षा भंग होणार हे या निकालातून स्पष्ट होणार आहे। सुजाण आणि जागरूक मतदार राजा कुणाच्या गळ्यात आमदारकीची माळ घालणार, कुणाला तारणार याबाबतची उत्सुकताही उमेदवार आणि समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात शिगेला पोहोचली आहे। जिल्ह्यात महाविकास आघाडीचा की महायुतीचा दबदबा राहणार, राज्यात स्पष्ट बहुमत की पुन्हा फोडाफोडीचं राजकारण होणार याबद्दल ही कमालीची उत्सुकता सर्वत्र लागून राहिली असून तर्कवितर्क, राजकीय चर्चा आणि विश्लेषण यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर शनिवारच्या निकालाकडं सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या असून जनतेचा कौल स्पष्ट झाल्यानंतरच पुढील घडामोडींना खऱ्या अर्थानं वेग येणार एवढं मात्र नक्की।